नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत पाटण तालुक्यातील मॉडर्न कॅम्प्युटर सेंटर या ठिकाणी। याच सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना एआयचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जाते। कारण एआय शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे। MICIT बरोबर एआयची सुद्धा गरज या विद्यार्थ्यांना आहे। त्याचं कारण एवढंच आहे, एआयच्या माध्यमातून आपण शासकीय प्रशासकीय ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकरीमध्ये जलद काम संपवण्याचा प्रयत्न आहे आणि एआय संपूर्ण महाराष्ट्र करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आपण असंच या मॉडर्न कॅम्प्युटर क्लासेसच्या सेंटरच्या ठिकाणी उभा आहोत आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं या ठिकाणी क्लासेस घेतले जात आहेत आणि विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं जाते ते आपण पाहणार आहोत। आपल्यावर काही सर असणार आहेत त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं जाते। सर सुद्धा या ठिकाणी आहेत। सरांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना क्लासेस वगैरे दिले जातात आणि हे क्लासेस फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवले जाते। साळुंखे हायस्कूलचे विद्यार्थी आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या क्लासेसला विद्यार्थ्यांनी सुद्धा भरमसाठ असा सपोर्ट या ठिकाणी दिलेला आहे। आपण सरांचे शिकवतात त्या सरांना थोडेसे प्रश्न विचारूया की सर कसा प्रतिसाद आहे सध्या? आता काही ज्ञानोबराव साळुंखे ज्युनियर कॉलेज पाटण यातील 11वी आर्ट्स, 11वी कॉमर्स, 11वी सायन्स व 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स या चारही वर्गांमधील सर्व विद्यार्थ्यांनी एआयचा मास्टर क्लाससाठी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। 1 तासाचा सेशन आहे तो ती पूर्ण करत आहेत आणि त्याचा तो अनुभव घेतात। एआयचा जो नवीन अनुभव आहे तो घेत आहेत। विद्यार्थ्यांचा कसा पाठिंबा आहे तुम्हाला? विद्यार्थ्यांचा खूप चांगला पाठिंबा आहे। विद्यार्थी स्वतः रजिस्ट्रेशन करतायत, त्यासोबत आपल्या घरातल्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना प्रमाणपत्रही मिळतं आहे। ते घेऊन त्यांना त्याचा आनंद चांगला वाटतो आहे की हा नवीन अनुभव आहे, त्याचा आनंद त्यांना चांगला येतो आहे। तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं जातं। मॉडर्न कॅम्प्युटर सेंटर या सेंटरचा सातारा जिल्ह्यामध्ये 2रा क्रमांक आलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनीही भरमसाठ या ठिकाणी सपोर्ट दिला आहे। काही विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत की दिदी तुला कसं वाटते की या एआय शिकल्यामुळे तुला काय फायदा होऊ शकतो? एआय शिकल्यामुळे आम्हाला करिअरविषयी जरा माहिती मिळू शकते व चॅट जीपीटीचा वापर कसा करता येतो त्याचा वापर करता येतो आणि जेमिनीचा वापर करून त्यातील लेसन जे आपल्याला येत नाही त्यातील ही सर्च करून त्याची माहिती आपण मिळवू शकतो। क्लासेसचा फायदा काय सध्या? क्लासेसचा फायदा MPSC नंतर म्हणजे प्रत्येक स्पर्धा परीक्षांसाठी MICIT खूप महत्त्वाचे आहे। जसे सरांनी सांगितलं की कॉम्प्युटर ओपन करताना कसे ओपन करायचे किंवा फाईल्स कशा ओपन करायच्या हेच। तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याबरोबर साळुंखे हायस्कूलच्या मॅडमसुद्धा आहेत आणि त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत की मॅडम काय सांगाल विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही आता घेऊन आलेला आहात आणि कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो? हां, प्रथमतः नमस्ते सर। आम्ही गेले आठवडाभर आमच्या काही ज्ञानोजीराव साळुंखे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या मॉडर्न इन्स्टिट्यूटचे गुरव बंधू दोघे पण ज्यांनी आम्हाला एआय प्रथमतः भेटल्यानंतर एआय हे विद्यार्थ्यांसाठी कसं मार्गदर्शन आहे, कितपत मार्गदर्शन होऊ शकतं यासाठी आम्ही गेले 7 दिवस 7 वर्ग पाठवलेत। आज माझं स्वतःचाच वर्ग 12वी आर्ट्स आहे आणि प्रथम मी स्वतःही यामध्ये अनभिज्ञ होते, पण एआयमुळं आत्ताच गुरव सरांनी आम्हाला चॅट जीपीटी आणि गामा ॲपमधून की विद्यार्थ्यांना एक टॉपिक दिला आणि त्या टॉपिकच्या माध्यमातून कसं तुम्ही ते स्लाईड करू शकता आणि कसं विद्यार्थ्यांनी त्याचा ॲपचा उपयोग करू शकता हे ज्ञान खरोखर त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। याचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही विद्यार्थ्यांना सतत सांगत असतो की आणि काही वर्षानंतर आम्ही प्राध्यापक बंधू भगिनी किंवा शिक्षक वर्ग जे आहोत त्यांचं काम बोर्ड कदाचित थांबवू शकेल आणि एआयच्या माध्यमातून पेपर तपासणीचं काम येणार। याचा तुम्हाला विद्यार्थ्यांना तोटा होऊ शकतो। याचं कारण एआय करेक्टच मार्क देणार। आम्ही कसेही तुम्हाला मार्क ॲन्सरला एखाद्या शब्दाला तर बरोबर देतो, पण एआय मान्य करणार नाही। यासाठी हे प्रशिक्षण खरोखर चांगलं आहे। दोन्ही
बंधूंचं इथं मी या इन्स्टिट्यूटचे जे सगळे चालवणारे त्यांचे आभार मानते, विद्यार्थ्यांना धन्यवाद देते. आणि आपण इथं आम्हाला एवढं छान सपोर्ट करता आहात पाटण तालुक्यामध्ये, तर आपल्यालाही धन्यवाद देते आणि आभार. मॉडर्न कॅम्प्युटर सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा परिश्रम करून हे विद्यार्थी जमा करण्याचं काम, म्हणजे विद्यार्थी थोडं अनभिज्ञ होते, मात्र त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन मॉडर्न क्लासेसच्या या शिक्षकांनी जे चांगलं सपोर्ट केला आहे त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? हां, मी यासाठी आता मला एक असं वाटतं की आपला हा ग्रामीण भाग आहे मुळामध्ये, आणि या ग्रामीण भागामधील मुलांना मुळामध्ये तुम्ही मला असं वाटतं की 5वीपासूनच मुलांना कॉम्प्युटर आलं पाहिजे. आज मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहेत, पण कॉम्प्युटरमध्ये अनभिज्ञ आहेत का, तर नक्कीच आहेत. आणि MSCITच्या माध्यमातून MKCLच्या माध्यमातून यांनी आपली स्वतःची प्रगती करावी. आणि या ग्रामीण भागामध्ये हे जे इन्स्टिट्यूट चाललेलं आहे, या इन्स्टिट्यूटचे अनेक विद्यार्थी बाहेर पडलेत. मी स्वतः या इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी आहे की जी मी आज म्हणजे गुरव सरांच्या माध्यमातून मी आज सगळे निकाल वगैरे याच्यामध्ये करते आहे. मुलांनी याचा लाभ घ्यावा आणि ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं कॉलेजचं नाव उज्ज्वल करावं, या माध्यमातून मी इथं सांगू इच्छिते. धन्यवाद. तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी यायचं प्रशिक्षण अगदी मोफत या ठिकाणी दिलं जाते. प्रत्येक या विभागातील पाटण तालुक्यातील प्रत्येक आईवडिलांना आमचं म्हणणं असेल की आपल्या मुलाला कॅम्प्युटर येणं हे बंधनकारक आहे. आणि जर कितीही शिक्षण करा तुम्ही, पण जर तुम्हाला कॅम्प्युटर येत नसेल तर भविष्यातली नोकरी ही तुमच्यासाठी ती नसणार आहे. कारण कॅम्प्युटर जर येत असेल तरच त्याचा उपयोग केला जाईल. माझं तर म्हणणं आहे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं 5वीपासूनच कॅम्प्युटर शिकणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण येणारा काळ हा त्या कॅम्प्युटरचा असणार आहे. या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी आपण या इथल्या सरांना आपण भेटणार, त्यांच्याशी आपण एक चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी फायदे होणार आहेत, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं गोळा करता येईल आणि त्यांना कसं याबद्दल सांगता येईल. नमस्कार सर. नमस्कार. कशा पद्धतीने या ठिकाणी AIचे क्लास तुम्ही घेतात आणि याच्यासाठी तुम्हाला काय मेहनत करावी लागली? पहिल्यांदा लोकांच्यापर्यंत आम्हाला हे पोचायला लागलं की बाबा AI म्हणजे काय किंवा AIचं ट्रेनिंग कसं घ्यायचं आहे, आणि ह्यासाठी मग लोकांना पहिल्यांदा समजून सांगायला लागलं. मग आम्ही पहिल्यांदा आमच्या जवळचे मित्र असतील, जुने क्लासचे विद्यार्थी, त्यांना आम्ही पोचलो, त्यांना आम्ही सांगितली ही संकल्पना की बाबा हे असं असं आहे, आणि मग त्यांनी ह्याच्यासाठी खूप छान रिस्पॉन्स दिला. नंतर मग आम्ही साळुंखे हायस्कूलमध्ये गेलो, त्यात कॉलेजशी मुलांशी चर्चा केली, शिक्षकांशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही आमची शाळा इथं घेऊन येतो. अशा प्रकारे हा रिस्पॉन्स मिळाला. पण याच्यामध्ये अशी अडचण आहे की रेंजचा प्रॉब्लेम, मुलांना मोबाईल नाही, मुलांच्याजवळ रेंजच्या अडचणी आहेत. आणि मग त्यातून खूप लांबून येणारी मुलं, म्हणजे अक्षरशः हेळवा, हुंबर्णी, तुमचं कामरगाव किंवा इकडं असेल तर पांढरे पाणीपासून मुलं आपल्या इथं येतात. आणि अशा मुलांना आपण इथं शिकवायचं म्हटल्यानंतर त्यांना पहिल्यांदा कॉम्प्युटर, मग ते बेसिक माहिती, आणि मग हे सगळ्या गोष्टी आपण देऊन त्यांना आम्ही इथं तयार केलेलं आहे. मग आज त्यांच्याकडून आम्ही ChatGPT, जेमिनीसारखे आम्ही उपक्रम राबवून घेतो आहे. त्यांना बेसिक कॉम्प्युटरपासून टायपिंग कसं करायचं, वर्डमध्ये AIचा वापर कसा करायचा, एक्सेलमध्ये AIचा वापर कसा करायचा, हे अशा अनेक गोष्टी आम्ही त्यांच्याकडून आता करून घेतले, जेणेकरून त्यांना भविष्यात बाहेर पडल्यानंतर कमी कमी त्यांचं स्वतःचं काम करता यावं. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही फ्रीमध्ये ही MKCLने दिलेली एक सुवर्ण संधी होती, ह्याचा आम्ही असा वापर करून आम्ही हजारोच्या वर विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचून आम्ही ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली. आज मॉडर्न क्लासेस कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांना एक चांगलं प्रशिक्षण या ठिकाणी मिळतं आहे. आपल्या या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यात काय फरक पडतो आहे? आता सगळ्यांनीच ॲक्टिव्हिटी राबवलेली आहे, सर्व सेंटर काम करतात, पण त्याच्याबरोबर मग काय आमचे दुसरे सेंटर असतील, मग आपण पण आहे, मग त्याच्यामध्ये आम्ही आता दुसऱ्या स्थानावर आम्ही आता आहे. 1000च्या प्लस केल्यामुळं आम्हाला पण आमच्या ऑफिसकडून एक छान असं सत्कार करण्यात येतो, आणि हे आम्हाला खूप छान वाटतं आहे. आता नवीन AI कोर्स कधीपासून सुरू होतोय आणि कधीपासून शेवट आहे त्याचा? आता हे जे AI मास्टर ट्रेनिंग आहे हे 15पासून चालू आहे. हे जे अजून 3 दिवस मुदत आहे, 3 दिवसापर्यंत हे चालणार आहे. आता जास्तीत आम्ही लोकांना आव्हान करतो, तुम्ही शेवटची मुदत आहे ते तुम्ही सगळ्यांनी याची जास्तीत लोकांनी याचा फायदा करून घ्यावा असं आम्ही विनंती करतोय. क्लासेसचा वेळ काय असेल? क्लासेस सकाळी 8 ते संध्याकाळी 7पर्यंत चालू असतोय. त्याच्यामध्ये आम्ही त्यातला 1.5 तास 2 तास वेळ देऊन आम्ही त्यांच्याकडून हे काम सगळं करून घेतोय. एक 60 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, तो ऐकून आम्ही त्यांना बेसिक पण बाकी मग गोष्टी शिकवतोय.
आता मॉडर्न क्लासेसच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासेस चालू आहेत का? हो आहेत की. आता AI मास्टर ट्रेनिंग आता 2025 पासूनच MSCITमध्ये AIचं ट्रेनिंग आलेलं आहे आणि MSCIT पूर्ण बदललेलं आहे. MSCITमध्ये सध्या आता काय झालं आहे, फक्त AIचे 125 टूल शिकवतोय आम्ही आता आणि अशा पद्धतीचा हा AIचा खूप छान उपक्रम चालू आहे. आणि ह्या AIच्या ट्रेनिंगमुळे लोकांना कळणार आहे की बाबा MSCITमध्ये कसा AIचा वापर करतोय आपण, कसं शिकतोय आणि समाजामध्ये सुद्धा यांचा जास्तीत म्हणजे शाळा असतील, कॉलेज असतील, त्या शिक्षकांना सुद्धा याचा जास्त फायदा होतोय. याची परीक्षा कशी होणार? परीक्षा आता हे काय आहे, हे सहभाग घेतला म्हणून त्यांना आपण सहभाग सर्टिफिकेट आपण देतो याच्यामध्ये. आणि जे MSCITला मुलं इन्व्हाइट होते त्यांची परीक्षा आपल्याच होती, त्यांना सर्टिफिकेट आपल्यातच मिळतं. आणि ही परीक्षा MSBT घेत असते आणि त्याच्यामुळे ही आपण त्यांना आता कुठं बाहेर जायची गरज लागत नाही. हे आपल्या मॉडर्नमध्येच त्यांच्या सर्व इथं उपक्रम होतोय तो. पाटण तालुक्यामध्ये आणि मग तालुका हा मोठा तालुका आहे, मग त्यामध्ये ढेबेवाडी विभाग असेल, हो. तारळी विभाग असेल, परत कोयना विभाग असेल, असे विभाग बरेचसे आहेत. मग आता कॉलेज तर भरपूर ठिकाणी आहेतच, मग त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय असेल किंवा तुमची शाखा किंवा इतर शाखा उघडण्याचा प्रयत्न काय वगैरे असं काय डोक्यामध्ये आहे का? नाही, शाखा नाही उघडणार. फक्त आता माझा इथं जो सेटअप आहे त्याच्यामध्ये अजून काय मला करता येईल आणि जास्तीत मुलांना इथं कसं आपण, कारण इथं काय आहे, इथं नेटवर्कची सुविधा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे जास्तीत मुलं आपण इथं ते देऊ शकतोय. असं बाहेर कुठं सध्या तर काय नियोजन नाही. हो, इथंच तुमचं नियोजन इथंच आहे. इथंच अजून त्यांना जेवढी देता येईल तेवढं आपण AIचं एक सेपरेट ट्रेनिंग आम्ही देतोय. त्याच्यामध्ये त्यांना अगदी रोबोटिकसारखं ट्रेनिंग आहे, तर त्यासाठी आम्ही आता उतरतोय. आम्ही रोबोटिकसुद्धा आम्ही त्यांना जास्तीत जास्त उपलब्ध करून देतोय. ही आमची एक संकल्पना इथंच आहे. या पाटण तालुक्यात येणारे जे विद्यार्थी येणार त्यांच्यासाठी सुवर्ण संधी म्हणावी लागेल. अगदी हो. मॉडर्न क्लासेसच्या माध्यमातून तुम्हाला आता सध्या काही पुरस्कार वगैरे काय? हो, आता आम्हाला सारथी आपण खूप छान बॅच राबवली, त्यांच्याकडून आहे. आणि दरवर्षी कोणत्या ना कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्हाला MKCL सत्कार होत असतात. आमच्या जिल्हा लेवलला असेल तर त्या ठिकाणी आपण प्रत्येक येणाऱ्या MKCLच्या सर्व ॲक्टिव्हिटी आम्ही राबवायचा प्रयत्न करतो आपण या ग्रामीण भागामध्ये, कारण तसा आपला भाग ग्रामीण पडतोय. आता एक आमच्याकडे संकल्पना आहे, 8वी ते 10वी मुलांसाठी MKCLनं खूप मोठा डिस्काउंट दिला आहे. पण 8वी 10वी मुलांच्या अडचण काय येते, इथं येण्याची किंवा इथून कसं ट्रेनिंग घ्यायचं ह्यासाठी अनेक अडचणी येतात. तरी पण आम्ही त्यांना शनिवार रविवारचा एक ऑप्शन दिला आहे आणि शनिवार रविवारसुद्धा आम्ही त्या मुलांच्याकडून आम्ही काम करून घेतोय. आम्ही सेंटर हे बंद ठेवतच नाही, कंटिन्यू सेंटर चालूच असतंय. होय, मॉडर्न कॅम्प्युटर क्लासेसच्या माध्यमातून एक अभूतपूर्व सातारा जिल्ह्यामध्ये एक यश या मॉडर्न क्लासेसला मिळालेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये या क्लासेसचा 2रा क्रमांक आला असून याचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. आणि या सरांचं याच्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे की सरांच्या माध्यमातून तळागाळातील जे विद्यार्थी आहेत, खेडेगावातील जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना AIच्या माध्यमातून शिकवण्याचं आणि या जगाच्या स्पर्धेत ते उत्तम पद्धतीनं उतरवण्याचं काम या मॉडर्न कॅम्प्युटर क्लासेसच्या माध्यमातून होत आहे. आणि मला तर वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने कॅम्प्युटर शिकणं गरजेचंच आहे, कारण ही काळाची गरज आहे. कुठेही तुम्ही गेला, कुठल्या शासकीय कार्यालयात गेला किंवा कुठेही गेला तर तुम्हाला पहिलं MSCIT किंवा कॅम्प्युटरचं काय येतं का हे विचारलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी दिली जाते. आणि ती नोकरीसुद्धा आत्ता सध्या AIच्या जमान्यामध्ये शिकणं का गरजेचं आहे, कारण शासकीय कार्यालयामध्ये गेला, तुम्हाला एखादं काम जलद आणि फास्ट करायचं असेल तर AIच्या माध्यमातून ते काम तुम्ही जलद आणि फास्ट गतीनं आणि तुमचा वेळ वाचू शकतो. अशा पद्धतीनं येथील खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना या मॉडर्न क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी कॅम्प्युटरचे क्लासेस अगदी फ्री, जे AIचे शिक्षण आहे ते अगदी फ्रीमध्ये दिलं जाते. याचा सर्व विद्यार्थ्यांनी, पाटण तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा उपभोग घेणं गरजेचं आहे, कारण येणारा काळ हा कॅम्प्युटरचा असणार आहे आणि त्या स्पर्धेत टिकण्यासाठी तुम्हाला याची गरज लागणार आहे. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.